आता ही माऊली वाईट शक्ती म्हणजे नेमकं काय असते ही मात्र आपण समजून घेऊया. आता ह्याच्याबद्दल अंधश्रद्धा कायदा निघाला आपल्या भारतात, म्हणजे महाराष्ट्रापुरता मर्यादित, तर ह्या शक्त्या नाहीत असं त्यांचं मत असेल. असू दे, आपण वाईट शक्ती आणि अकलीने शक्ती म्हणू त्याला, पण ही सत्य काय असते हे मात्र समजून घ्या. तर ह्याला जे वापरला जातो तो काय असतं नेमकं. आपल्याला वाटतं की कोणीतरी अंगारा टाकला, भंडारा टाकला, लिंबू टाकला, नारळ टाकला, बाहुली पुरली, हाडं पुरली की आपल्यात असला प्रयोग झाला. हे प्रयोग झाला. ही वस्त्र आहेत त्यांची, हे फक्त कपडे आहेत त्यांची. मुख्य अस्त्र काय असतंय ह्याचा मात्र ह्या ठिकाणी अभ्यास करा. आणि हे अभ्यास करताना तुम्ही स्वतः अनुभवातनं सिद्ध जी गोष्ट होत्या ते मान्य करून तुमच्या तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. आता ही अस्त्र म्हणजे नेमकं काय असतं, तर ही अतृप्त आत्मा वापरला जातो. अतृप्त आत्मा कोणाला माहित आहे का? ह्यात अतृप्त आत्मा पिक्चर मध्येच बघितला तेवढाच, बरोबर आहे. तर ठीक आहे, आपण इथनं जाणून पुढे जायचं आहे. बिन जाणता किंवा अनुभवातनं न सिद्ध होता आपण पुढे जायचं नाही. तर आपल्या शरीरात माऊली आत्मा ही तर आपल्याला मान्य आहे का? सगळ्यांना आहे का मान्य? जरा बोला, उत्तर द्या, म्हणजे आपल्याला कळतंय. आत्मा आहे. परमात्मा म्हणजे भगवंताला म्हणलं जातंय, त्यात काय शंका? म्हणजे परमात्मा म्हणजे भगवंत. आता ह्या दोन्हीच्या मधला एक शब्द आहे अतृप्त आत्मा. अतृप्त आत्मा म्हणजे काय? आज थोडक्यात उदाहरण मी सांगतो. आपल्या व्यावहारिक दृष्ट्या 5 रुपयाचं कुरकुऱ्याचं पाकिट असतं, त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायर डेट, म्हणजे किती तारखेला पॅकिंग झालं, किती तारखेपर्यंत चांगलं राहील, म्हणजे ह्याला संपवायचं कधी, एवढी तारीख असते का नाही. साधं गणित व्यावहारिक जगतातलं सांगतोय मी. आणि ह्या 5 रुपयाच्या वस्तूवर आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस त्याच्यावर तारीख टाकतो. तर ज्यावेळी भगवंताने हा आपला अनमोल देह बनवलेला असतो त्यावेळी आपल्याला आयुष्य मर्यादा काय तर दिली असेल का नाही, मान्य आहे काहीतरी. तर हे आपण पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर आपल्याला काय होतं की टेन्शन येतं. आई काय बोलले, वडील काय बोललं, माझं काय, मला जे मागितलं ती मला दिलं नाही. किरकोळ कारणावरनं माणूस उठतो, कासरा घेतो, फास लावतो. कर्ज झालं, फास लावणे, सासू सुनाचं भांडण झालं की तेल ओतणे, पेटवून घेणे, किंवा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होते. ह्याला अनपेक्षित मृत्यू देतोय आपण. दिलेलं आयुष्य आपण भोगत नसतोय. आणि हे आयुष्य मर्यादा आपली शिल्लक राहिल्यामुळं आणि असं कृत्य केल्यामुळं त्या आत्म्याला, आत्मा हा अमर आहे शास्त्रात, तर त्या आत्म्याला असं कृत्य केल्यामुळं पारदर्शी शरीर प्राप्त होतं. पारदर्शी शरीर म्हणजे कसं होतं हे मी सांगतोय म्हणण्यापेक्षा गुरुचरित्र 20वा अध्याय वाचा. ते गुरुचरित्रामध्ये दावलेला आहे बघा. पिशाच, याला पिशाची योनी म्हटलं जातं. आहे का? दिसतंय का? हे पारदर्शी शरीर असतं, पांढरं. ते आपल्यासारख्याला दिसत नसतं, ते त्याच जाग्याला वावरतं. का तर ही कृत्य केल्यामुळे त्याला वाटतं की आपण संपूर्ण मोकळं झालं, पण मोकळं होत नाही माऊली. म्हणून आत्महत्या असलं किरकोळ विचार सुद्धा मनात आणू नका. का तर असंख्य वर्ष त्या ठिकाणी भटकावं लागतं. कितीही टेन्शन येऊ द्या, घर सोडा, मंदिरात जावा, पाहुण्या पैशात राहावा, पण असला अघोरी प्रकार कुठलेही करू नका. का तर जीवन संपलं की तुम्हाला वाटतं की मी संपलो. ही संपत नसतंय, खरा त्रास तिथनं चालू होतं. ते भटकतं त्याच जाग्याला, आणि भटकल्यानंतर मात्र त्याला वाटतंय की आपण चुकलो. आता एकदा जीव गेल्यानंतर चुकलं म्हणून काय उपयोग होत नाही. आता ही भटकणारा आत्मा कितीतरी आहे. आत्महत्या करणारी बघताय, ऍक्सिडेंट मध्ये मरणारी, तर ही अतृप्त आत्मा आहे. ही कधी अनुभवलंय का तुम्ही? तर आज जनरल नॉलेज मध्ये जायला हरकत नाही. जनरल नॉलेज मध्ये तुम्ही नुसतं लक्ष देऊन बघा की मी काय विज्ञान सांगणारा माणूस नाही. मी परिवारातला एक शेतकरी मुलगा म्हणून मी जे भोगलं, जे अनुभवातनं दिसते ती तुम्हाला मान्य दाखवायचं सामर्थ्य भगवंताने दिलंय. एखादा हायवे रोड बघा तुमचा, गावातनं जाणारा असू द्या किंवा कुठल्याही जिल्ह्याला जाता तुम्ही, तर हायवे रोडला नुसतं सर्वे करून बघा की एखादा मोठा अपघात झालेला असतोय आणि तिथं ऑन दी स्पॉट 2 ते 3 तरुण मेलेला असते ती. 2 ते 3 तरुण मेलेला असते ती, किंवा मुलं असू दे ती, किंवा एकदम आमच्यासारखी ती 40-50 वर्षाचे माणसं जर मेलेली असतील तिथं 2 ते 3, तर तिथं मात्र पुन्हा बघत जावा की वारंवार अपघात होती. ती अशी मालिका घडत असते. ही कुणी कुणी बघितलंय? जरा त्याच जाग्याला 5-25 फूट पुढं माग ऍक्सिडेंट घडतात. ही बघितलंय का? कुणी कुणी बघितलंय? हात वर करा जरा, म्हणजे आम्हाला लक्षात येईल. हाय काय? ही तर मान्य आहे का? आता म्हाताऱ्या मावशीला कळतंय म्हटल्यावर तुम्हाला सगळ्याला कळत, किंवा इथनं गेल्यानंतर त्या ठिकाणी अभ्यास करून बघा. आज ऍक्सिडेंट झालेला असेल
मोठा अपघात तिथं, तर तिथंच वारंवार अपघात घडतात का ते तुम्ही नंतर बघू शकताय. म्हणजे अनुभवातनं सिद्ध होतं, ती मान्य करायला हरकत नाही. आता त्याच जागेला ऍक्सिडेंट का होता ह्याचा अभ्यास मात्र आता आपण करायला शिकलं पाहिजे. तर रोड तर स्टार असतो, सरकार बोर्ड लावतं की वाहनं सावकाश चालवा, अपघातग्रस्त क्षेत्र, तरी बी अपघात का होतात. तर ही जी अतृप्त आत्मा असते ही त्याच जागेला भटकत असते आणि त्याला वाटतं की ही तरुण पिढी असत्या की आपण मेलोय पण आपल्याला दोस्त मंडळी पाहिजे. आता दोस्त मंडळी पाहिजे म्हटलं तर जिवंत चालत, ही मिळवायची म्हटलं तर काय केलं पाहिजे, पुढच्या गाडीचा ऍक्सिडेंट. हे साधा आत्मा कार्य करतो रोडवर, हे लक्षात आलं का. आता अतृप्त आत्मा असते तिथे काय शंका उरल्या का, किती असतील आता मोजदार करा. कॅल्क्युलेटर वर मध्ये किंवा कॅम्प्युटर मध्ये बसणार नाही, सेकंदाला आणि मिनिटाला ऍक्सिडेंट होती ती. ही अतृप्त आत्मा असं कितीतरी आहे ती. आणि ह्याला कृत्य केल्यानंतर पश्चाताप वाटतो, त्याला मी वाटतं की पुन्हा चुकलोय आपण आणि आपल्याला मुक्ती मिळावी, शेवट त्या देहातनं कुठेतरी जन्म मिळावा ही त्यांची इच्छा असते. पण ह्याला जन्म मिळत नाही का, तर ही कधी जिवंत असताना कधी मंदिरात गेलेलं नसते, कधी देवाचं नामस्मरण केलेलं असते ती, आणि भगवंत याला लक्ष द्यायला मोकळं नसते ती. ह्या कलियुगात मुक्ती द्यायचं म्हणलं तर फक्त भगवंतच देऊ शकते ती, कुठलाही माणूस किंवा व्यक्ती मुक्ती देऊ शकत नाही. आणि ह्याला तीव्र इच्छा होत्या की आपल्याला मुक्ती मिळावी. आता भगवंत देत नाहीत म्हणल्यावर ही मुक्तीची प्रतीक्षा करते ती. आजकालचं मांत्रिक सत्य सांगतोय, तुम्ही अभ्यास करून बघा, कोकण साईड असू द्या किंवा अनेक ठिकाणी आज बघतोय की मंत्रातंत्राद्वारे अशा अतृप्त शक्तीला बोलवून त्याला सांगतील ते की मी मुक्ती देतो, फक्त माझं एक काम करणार का. झालं, ती असंख्य आत्मा मुक्ती मिळते म्हणून त्या सानिध्यात येते ती मांत्रिकाच्या, आणि त्याचा व्यापार बनवते ती. ही मांत्रिक ती व्यापार कसा बनवतो की ती आपल्यावर डायरेक्ट टाकत नाही शक्ती. तर ही कशी शक्ती येते ही लक्षात घ्या. प्रत्येकाला वाटतं की मी सरळ चालणारा माणूस, माझ्यावर असा प्रयोग कोण करत. तर आपल्या दृष्टीने आपण सरळ चालतो, आपण कसं चाललो हे ठरवणारं जग दुनिया असते. मी ठरवून किंवा तुम्ही ठरवून चालत नाही, जग दुनिया ठरवते. तर पहिली शक्ती अशी येते की ते मांत्रिक पाठवत नाही, ही येते कशी, मांत्रिकाकडे फक्त ही जमा झालेला असते, त्याचा व्यापार कसा बनतो आणि शक्ती आपल्यावर येते कशी बघा, का तर मी अनुभवलेला आहे. तर पहिली शक्ती अशी त्या की जर वारंवार आपण एखाद्यावर अन्याय करत असाल आणि जर पुढच्याला तुमच्या मनगटाला धरायची ताकद नसेल तर तो व्यक्ती तुमच्या नादाला लागत, तो व्यक्ती सरळ अशा लोकांच्याकडे जातो आणि त्याला सांगतो तुझं काय असेल ते घे, त्यांचं आकडे काय असतील ते आम्हाला माहित नाही आणि फक्त ती तेवढं काम कर. झालं, त्यातलं एकाला उच्चारतोय मांत्रिक, कुणाला मुक्ती पाहिजे, एकापेक्षा एक पुढे येते ती. त्याला सांगतो जा, जी माणूस पुढचा नाव देईल, अमका अमकं नाव, अमका अमकं घर, जायचं तिथं पूर्ण उद्ध्वस्त करायचं. आणि परिपूर्ण उद्ध्वस्त झालं म्हणलं की एक काम लगेच माझ्याकडे ये, आल्या तुला मी मुक्ती देतो. झालं, फुकटचा आत्मा आपल्यासारख्याच्या घरी येतो आणि हे आपल्याला त्रास द्यायला सुरुवात होत असते. ही आपल्याला अदृश्य शक्ती आपल्याला ह्या कलियुगात दिसत नाही. आता आम्हाला त्यात दिसलीच नव्हती पहिल्यांदा. दादा, ही अशी शक्ती आली की आपलं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होत असते. ही पहिली शक्ती अन्यायामुळे येते. दुसरी शक्ती काय सगळीच अन्याय करणारी नसतो. दुसरी शक्ती अशी येते की आपण घर घेतो, जागा घेतो, प्लॉट घेतो, जमिनी घेतो. ही अदृश्य अनाकलनीय शक्ती आपल्यासारख्याला दिसत नसत्या. पण ज्यावेळी ती प्रॉपर्टी घेतो आणि आपण ज्यावेळी त्याचा वापर करतो त्यावेळीपासून आपल्याला त्रास जाणवतो बघा बऱ्याचशा लोकांना. तर त्यावेळी मूळ मालकाला जर त्या शक्तीचा जर आशा तर तो त्रास सुद्धा आपल्याला सोसावा लागतो. ती शक्ती जात नसत्या, ती आपल्याला सुद्धा त्रास देते. ह्यात आपला दोष कुठलाही नसतो. बिन दोषाचा सुद्धा ही शक्ती आपल्याला मिळते त्या. आणि तिसरी शक्ती माऊली अशी येत्या की ह्या कलियुगात शून्यातनं विश्व निर्माण करणारे आज माणसं आहे. 1 रुपया नसताना करोडपती बनतो आणि 10 गुंठ जमीन असताना 50 एकराचा मालक होतो. ही न बघवणारी दुष्ट प्रवृत्तीचे सुद्धा माणसं आपल्या सानिध्यात असतात. भलं माझं 4 पैसे जाऊ दे पण हे पुढे जाता कामा नये म्हणून सुद्धा असलं प्रयोग केलं जाते. किरकोळ भांडणं झाली, त्रास झाला तरी सुद्धा लोक असल्या प्रयोगाला जाते. आता त्या पोराचं कॉलेज सोडायसाठी ही शक्ती पाठवली. आता लक्षात आलं का, शक्ती म्हणजे नेमकं काय. करणेबाधा म्हणजे असला विषय बी काढू नका, आपण वाईट शक्ती म्हणू त्याला. लक्षात आलं का. आणि ही शक्ती आहे का नाही ह्याचा अनुभव तुम्हीच घ्यायचा आहे. आम्ही सांगतोय म्हणून मान्य करायचं नाही. आणि मग आपण मांत्रिक तांत्रिकाकडे आता जायचं तरी बंद उचला एवढं तर मला गॅरंटी या ठिकाणी आहे. तर ही वाईट शक्ती आली की आपलं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आणि
महत्वाचं ही शक्ती कशी बनती, नेमकं कोण करतं हे आता कोण करतं इकडे बघू नका. का तर आपण त्याला बघायला जर गेलो नाव बिव तर ते एक सोडले तर आपल्याला कळणार जग दुनिया फिरायला लागली. जर त्याच्याकडे रागानं बघितलं तर उद्याच्याला काय करत त्याचा आपल्याला नियम नसतो. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की आज पाऊस आला तर कोण शिव्या देतो का पावसाला? आपण त्यातलं वाचायचं म्हटलं तर काय करतो माऊले, छत्री घेऊन बाहेर पडतो. आज भगवान तुमच्यावर छत्री धरायला तयार आहे, फक्त ती घ्या आणि तुम्ही चाला. तुमच्या केसाला धक्का लागला तर म्हणत ती मी ऐकायला तयार आहे. फक्त भक्तीची छत्री धरा आणि भगवंताच्या सानिध्यावर जावा. कुठलाही दुनियातला मांत्रिक घेऊन कुठलीही वाईट शक्ती असू दे आणि किती अडचणी असू द्या, फक्त इथनं श्रद्धा, भक्ती आणि भाव या 3 गोष्टी ठेवून भक्ती आजपासून करा आणि भगवंताची प्रचिती जाग्याला घ्या. ह्या ठिकाणी एवढंच मी सांगतो. आणि ही जर आपण केलो तर असं काय पाहिजे ते प्रयोग होऊ देते, कुठल्याही प्रयोगाला भ्यायची गरज नाही. एवढं सामर्थ्य स्वतः निर्माण करा. मांत्रिक तांत्रिक बुवाबाजी देवरशीच्या नादाला किंवा आमच्या सुद्धा नादाला लागू नका. तर हे जर